शिव मिसल हाऊस नवीन माणगाव मध्ये हे नवीन मार्केट खाली करेल तो हे नवीन काहीतरी बघा हिंग टाकतोय नवीन काहीतरी चाट मसाला आपला पहिला आहे त्याच्यात तो अरे चाट मसाला नवीन काहीतरी चिकन मसाला गेलेला आहे. काय तुम्ही बघा ऑडियन्स बघा फक्त पाठी ऑडियन्स हात करते काय यावंच लागतंय. 2 शेफ मागवले कुठनं मागवले हो हॉटेल सौरभ वाडा माझा हाय दुसरा कुठचं हॉटेल रे कोणतं आमचं सोंगाड्या काय तुम्ही सोंगाड्या आणि तू हॉटेल चौरेवाडा काय नाही मग तिरंगा आता लिंबू येणार हो हॉटेल जलपरी नका बसू घरी चला जलपरी इंग्लिश कुठे गेली इंग्लिश काय इंग्लिश आय माय इंग्लिश नाही येत आय माय इंग्लिश नाही येत चॅलेंज चेंज माझी मॅगी झालेली आहे मॅगी झालेली मॅगी आता होत दिसत तिकडे एकदम लाल दिसते थोडा इकडं फिकट दिसतंय ना मी मसाला जास्त नाही टाकत सगळं टाकली चांगला टाकलं लिंबू सगळं टाकलं चांगला तरी पण म्हणतो हो लिंबू पण टाकले तू बोल तू डॉली जेवायला आता डॉली मॅगी वाला झाला जरासा फोम पाहिजे म्हणून साबण बाबा सॉरी साबण इवर घेतला तर वाढला अशी तर मॅगी खाताना फेशियल तोंडाला डोंट यू लाईक पाणी इन मॅगी पाहिजे मॅगी पाणी टाका मॅगी ज्यूस रगड अभी ऐसे अभी हो गया है ये अभी मैगी अभी इसमें सालन डालना है अभी सालन हाँ वो बड़े मसाला जो खाए नहीं उसमें डाल चिटी करता अर्धा कांदा काटला कधी काय बोललो नाही अर्धा कांदा काटला मी काय बोललो का नाही तू काय नाही बोला इसको बोलो ऐसा डालने को मसाला टाक रे खाने पर लगता है ऐसा कैसे जमता है ऐसा नहीं चलेगा स्टाइल है माझी स्टाइल नहीं हो इंग्लिश स्पीकिंग बोलो इंग्लिश स्पीकिंग आई एम नॉट इंग्लिश जाओ आपको भाभी जी बुला रहे हैं बाहर मॅगी कर पहिला अरे यार ऐसा उड़ाते हैं ना अपनी गरम होके कैमरा चलेगा ना मैं ऐसा इसके पास में इसके अंदर ही घुसा डाल भसड़ दिन करता है दिमाग की साला काय एकदम बेकार म्हणजे बेकार अशी मॅगी कोणी कशी बनवली टाकू काय याच्यात नको ओ गेला असता ना तर माझी मॅगी खराब 500 मी मग गेलंच काय यार गेलं काय सॉरी बाबा तुला 499 देतो चांगलाय मला 1 रुपया दे गाइस मी काय बोलतो अजून एक सांगतो मी तुम्हाला जिंकेल ना त्याला 500 रुपये भेटतील आता हारेल ना त्याला भाजी घासायला लावा थांब जरा थोडासा पिऊ दे आम्ही तुम्हाला एकदम चॅलेंज मध्ये एकदम ट्विस्ट आणलाय बघा जे जिंकेल त्याला 500 रुपये देऊ आपण आणि जर हारला ना त्याला आपण भांडी घासायला काही टेन्शन नाही म्हणजे माझा काहीच नुकसान होणार नाही त्याच्यामध्ये फक्त 500 रुपये काय घालू नका भांडी मीच घासणार आहे एवढा कॉन्फिडन्स जीव मिसळ बुक आहे फक्त मॅगी बनवायची नाही आहे देणार आता खाल्ल्यावरती तो 500 रुपये आता मी लावता इथे आणि समोर आपण 500 रुपये ठेवूया 500 रुपये ठेवलेले आहेत आणि आता बघूया ठेवतात यांचा काय भरोसा नाही सो आता 500 रुपयाचा चॅलेंज आपण रेडी गांधीजी आता 500 रुपयाचा चॅलेंज आपण स्टार्ट करतात 1 2 3 स्टार्ट पटापट लवकर काय त्याला 500 रुपये जाणार मस्तपैकी खायचं आणि आता बघूया कोण जिंकते ते
आणि एकदम भारी ब्लॉग एंटरटेनमेंट झालेला आपला चॅलेंज ब्लॉग. आणि बघूया कोण काय मला माहिती आहे तो जिंकणार असं मला तरी वाटतंय, पण काय सांगू शकत नाही. गप्पा शेट पण आपले तेवढेच ताकदीचे माणूस आहेत, कारण काय आता सांगत नाही. तर जाऊ द्या आधीबाजूला खाऊया. पोट भरला नाही खायला लागेल. 500 रुपयाचा सवाल आहे. धीरज मावली लवकर 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 तरी इंग्लिश मध्ये व्हेरी हॉट. काहीतरी इंग्रजीने सगळं टाकलेलं आहे तर काय खायला पीठ. डोंट डू आगवण. हो सॉरी एकदम मला तरी मी सगळे खायला जाईल, तुम्ही घाबरू नका. संजय हात टाकतो खायला हात माझ्यात का जास्त दिसते, कारण तू जास्त सामान घे टाकतेस. लिंबू सगळं लिंबूच्या बिया पण पाहिल्या असतील त्याच्यात. कडू लागते आता. कंपनी पाणी पण घ्यायला सुरुवात केली. म्हणजे एवढी तिकड कंपनी बनवली म्हणजे 100% जाणार तर माहिती तुम्हाला कुठे पण जाणार. हात कसा डायरेक्ट मॉली. काय 500 रुपये माझ्याकडे देतो, यांचा भरोसा नाही. पटकन कोणी उचल जाय. 500 रुपये 500 रुपये 500 रुपये 500 500 500. इकडे बघूया कोण खाताय आता ते. ओंकार म्हणजे हसू नका पटापट काय. नीरज माऊली संपली बघा. मला माहिती होतं तो आधीपासून खाणार आहे तो, पण मला वाटतं की तू खाशील म्हणून. तुला रेकॉर्ड मला माहिती आहे म्हणून बोललो. मसाला एक चमच जास्त टाकलं तर मला अंगावर आला. काहीतरी कॉमेडी. ₹500 दे, ₹500 दे. 500 रुपये खायला काही माझ्या मॅगीने पीठ टाकलं बरोबर आहे ना. नका चिटिंग नाही चिटिंग नाही चिटिंग नाही चिटिंग नाही चिटिंग नाही. बस 500 500 लवकर लवकर 500 500 दे इकडं पहिले. मला भांडणात लागणार आहे. फायनली माझा नीरज मावळेची मॅगी संपलेली आहे आणि आता भांडी घासायला लागणार आहे ती ओंकार शिंदेला. गाई मी चाललो घरी. चॅलेंज झालेला आहे कम्प्लीट. 500 रुपयाचं मागतील तुम्हाला समजलं कोण आहे ते नीरज मावळे. तर आता आपण विचारूया दोघांना कसं काय चॅलेंज झालं कुकिंग करताना आणि परत खाताना वगैरे काय कसे गडबड अजून काय पोटात वाटत नाही ना का होतो. तर ओंकार शिंदे तुम्ही हारलेला आहात, तर काय वाटतं तुम्हाला कसा झाला चॅलेंज? चॅलेंज हारलेला तुझं असं दुःख वाटतं, पण चॅलेंजला मजा आली. त्यात तिखटाचं प्रमाण टाकलं ना त्यामुळे मला जाम अंगाची आली नाही आता. तिखट नाही हिंग. तसं तुम्हाला ओंकार शिंदे रेकॉर्ड माहिती नाही, पण मी एकदा सांगेन कसं काय ते. आता विचारू आपण बकासूर नीरज मावळे यांना. तर नीरज मावळे काय कसा वाटला चॅलेंज जिंकून? चॅलेंज जिंकून तर मला खूप आनंद झालाय. असे चॅलेंजेस तुम्ही करत जा, आम्ही असेच पैसे कमवत जाऊ. आम्हाला खूप भरून आला तुम्ही आमच्यासाठी हे केलं. मी स्वतः बनवत होतो म्हणून मी मॅगी एकदम प्लेन बनवली स्वतःसाठी एकदम. त्यालाच म्हणतात स्ट्रॅटेजी. आणि आता ते जिंकले म्हणजे मला 500 रुपये माझ्या खात्यातून म्हणजे जीवाला लागतंय पण द्यावा लागतील. त्याला चॅलेंज केलेलं आहे आणि शब्दाला आपण जागतो म्हणून आपण 500 रुपये देणार आहोत त्यांना. तुमच्या साक्षीने 500 रुपये मी देत आहे आणि आता 500 रुपये मी दिलेले आहेतच 500 रुपये. तो काय आजचा अजून एक आहे म्हणजे ट्विस्ट आणला होता मध्ये आपण, ते म्हणजे परत एक नाही चॅलेंज तर होणार. चॅलेंज आता रोज येणार, पण आपण ट्विस्ट आणला होता मॅगी करताना कोणता. जिंकेल त्याला 500 आणि हारेल त्याला काय ओंकार शिंदे सुरुवात करताय. सुरुवात झाली भांडी घासायची. आपण प्रॉपर दाखवू भांडी घासणार त्यांना. चला आता भांडी घासा. आपण नाही म्हणजे ओंकार शिंदे. चला भांडी घासायला चला चला चला. ओंकार शिंदे भांडी घासायचा प्लॅन बघा आता. हा माझा टोपी जिंकलो. गुलाल
ठरल्याप्रमाणे आता ओंकार शिंदे कचरा आणि भांडी घासणार आहे. कचरा घासणार नाही, कचरा काढणार आणि भांडी घासणार. पाचशे पण गेले आणि भांडी पण घासायला लागली. चॅलेंज महागात पडला. पांढरा गुलाल असतो पहिल्यांदा बघतोय. खादीचा गुलाल होता. ये भांडी घासते इथं. तर ओंकार शिंदे हा भांडी घासतोय म्हणजे तो पण शब्दाला जागतोय म्हणजे त्याला चॅलेंज कम्प्लीट नाही केलं म्हणजे त्याला हे करायचं. तर ओंकार तुला काय वाटतंय, तू भांडी घासतेस पण तुला त्याच्यावर काही गाणं बिणं आठवतंय काय? जरा बोल, आम्हाला एंटरटेनमेंट कर काहीतरी. कशी नशिबाने थट्टा आज मांडली आणि सनी मुंडेच्या घरात ओंकार शिंदेने भांडी घासली रे वा. देवा. नहीं होता है लापरवाही का नतीजा.